पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। सातारा जिल्ह्यामध्ये भाजपनं सुद्धा स्वबळाची तयारी केल्याचं आता समजतंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव वगळता साताऱ्यात भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात एक कोरेगावचं हे सोडलं तर संपूर्ण जिल्ह्यात भाजप ही स्वतःच्या ताकदीवर लढत आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक लेवलला आणि पक्ष नेतृत्वांच्या निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणे आमदार महेश शिंदे आणि भाजप अशा पद्धतीनं कोरेगावमध्ये निर्णय कोरेगाव विधानसभामध्ये झालेला आहे। एमआयएम पक्षामुळे काँग्रेसला राजकीय फटका बसत असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणतात। हिंदू असो किंवा मुस्लिम कोणत्याही प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण हे देशाच्या हिताचं नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। धार्मिकतेच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचं राजकारण हे घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तसंच राज्य घटनेनं दिलेला सर्व धर्म समभाव जपणं आवश्यक असल्याचं सुद्धा थोरात यांचं म्हणणं आहे। काँग्रेसला फटका निश्चितपणे बसतो, त्याच्यातून मी नाकारत नाही। जो आपण निर्णय घेतलेला आहे राज्यघटनेनं सर्व धर्म समभावाचा सेक्युलर आपण म्हणतो तो जपणं हे गरजेचं आहे। हे ध्रुवीकरण जे असतात त्याच्या विरुद्ध उलट काँग्रेस आहे की सगळ्यांनी एकत्र राहावं। कोणी चुकला असेल तर त्याला ध्रुवीकरण कोण वाढवते? नाही, ध्रुवीकरण जे वाढतंय कोणत्या बाजूना हे देशाच्या हिताचं नाही। कोण वाढवत असेल कसं वाढतंय याचा अभ्यास आपण करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।